कोळी महादेव समाजाची बैठक संपन्न. आमदार श्री चैनूभाऊ संचेती SDO कार्यालयाला भेट. प्रतिनिधी राजू थेरोकार, मलकापूर. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. दिनांक 23/12/2025 रोजी मलकापूर विधानसभा मंडळाचे आमदार श्री चैनूभाऊ संचेती व SDO साहेब मलकापूर यांनी कोळी महादेव समाजाची मीटिंग आयोजित केली असता संबंधित अधिकारी SDO साहेब यांचे कुणीतरी आजारी असल्या कारणामुळे मीटिंग रद्द करण्यात आली. परंतु संचेती साहेब यांचे म्हणणे आहे की त्यांनी या लोकांना जे दिलेले आश्वासन होते ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कोळी महादेव समाजाची अशीच आशेची निराशा झाली व त्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरले. तरीही कोळी बांधव समाजाची याच्यावर तीव्र नाराजी दर्शवली आणि त्यांनी पुढील तारीख 1 जानेवारी 2026 ठरवली असून त्या तारखेला तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आमदार साहेब यांनी सांगितले. जर का त्या तारखेला कोळी समाज बांधवांना न्याय देण्यात आला नाही तर समाज बांधव उग्र प्रकारचे आंदोलन छेडतील. त्या आंदोलनाला कुठल्या प्रकारचे गालबोट लागल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रतिनिधी राजू थेरोकार, खामगाव तालुका. आज रोजी SDO कार्यालय मलकापूर येथे आमदार संचेती साहेब आणि SDO साहेब यांनी महादेव कोळी समाज बांधवांचा एक बैठक आयोजित केली होती. परंतु या बैठकीमध्ये स्वतः SDO साहेब गैरहजर आहे आणि हे समाज बांधवावर जो अन्याय अत्याचार झाला त्याच्याबद्दल या समाज बांधव त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेऊ. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, माझं नाव अनिकेत धाडे. आम्ही आयोजन केलं होतं ते एका चर्चा बैठकीचं. आमची चर्चा बैठक होती ही आमच्या अन्यायग्रस्त जमात आदिवासी महादेव कोळी जमातच्या बाबतीत जात प्रमाणपत्र वाटप बाबतीत. त्यानुसार आमदार साहेबांनी आणि SDM साहेबांनी दोघी मिळून त्यांनी आम्हाला वेळ दिला होता आजचा 3 वाजेचा. त्यात SDM साहेब हे वैद्यकीय कारण सांगून हजर राहिलेले नाही आहे. त्यामुळे आम्ही ते आमदार साहेबांनी आम्हाला पुढची वेळ दिलेली असून 1 तारखेचा आम्हाला वेळ दिलेला आहे. आणि काल रात्री माझे सहकारी कृष्णदादा दोडे आणि मला पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा आम्ही वारंवार सांगितलं की आमचा कुठला मोर्चा नाही, आंदोलन नाही किंवा आम्हाला कुठलाही निषेध व्यक्त करायचा नाही आहे. तरी आम्हाला एक नोटीस देण्यात आली. त्याबाबत सुद्धा आमच्यावर हा कदाचित प्रशासनाचा दबाव निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न होत होता. तरीसुद्धा आम्ही व्यवस्थित प्रकारे आयोजन करून आमच्या समाजाने ही झालेली परिस्थितीसुद्धा स्वीकारून आम्ही अजून SDM साहेबांना वेळ दिला. ठीक आहे, आम्ही तोपर्यंत वाट बघणारच आहे. त्यापुढे जर तसं त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं पूर्तता नाही झाली तर त्यांना म्हणजे त्या विषयाला होणाऱ्या परिणामांना जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील. आज रोजी आपल्याला आमदार साहेबांनी ते पण पूर्ण झाली नाही. लगेचच आम्ही उपोषणाला बसलो, पण तिथं पण आमच्यावर दडपशाही पद्धतीने किंवा हुकुमशाही पद्धतीने या सरकारने आपल्यावर सतत अन्याय करत आहे. आणि इथं पण आम्ही मलकापूरला निवेदन दिलं. हे निवेदन देऊन याच्यानंतर आमदार साहेबांनी स्वतः फोनवर बोलून SDM संतोष शिंदे साहेब यांना स्वतः विचारपूस केली की तुम्ही या कोळी बांधवांना वेळ कधी देता आणि किती वाजता देता. हे ठामपणे विचारूनसुद्धा हे SDM इथून आज गैरहजर आहे. म्हणजे याला काय म्हणता येईल हे तुम्ही सांगा. यांच्याबद्दल यांना मी इशारा करतो संतोष शिंदे साहेबांना की तुम्ही मला 1 तारखेला येताना तुमची जे दवाखान्याची काय प्रॉब्लेम आहे काही नाही हे आमच्या सर्व समाज बांधवांसमोर उपस्थित करून आम्हाला दाखवा की कोणत्या परिस्थितीत तुम्ही होते. का भुलीमुळे, का हुकुमशाही, का दडपशाही आहे, तुमच्यावर कोणत्या प्रकारचं बर्डन होतं असं आम्हाला सर्व कोळी बांधवांना सर्वांच्या समोर येऊन सांगावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि येणारी 1 तारीख जर आमचा प्रश्न मार्गी जर नाही लागला तर मी तुम्हाला इशारा देतो की येणारी 2 तारीख का 1 तारखेलाच आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू. ती आचारसंहिता असो की काहीही असो. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तर आपल्या आंदोलनाची जी रूपरेषा आहे ते कशी राहील? आंदोलनाची रूपरेषा आहे आम्ही गोपनीय ठेवतो आहे. लोकशाही पद्धतीनेच होईल. आम्ही
मी आणखी तुम्हाला एक समजून सांगतो की आम्ही शांत आहे, संत नाही, लक्षात ठेवा. एवढं बोलून मी तुमचे 2 शब्द संपवतो. तर अशा प्रकारे कोळी बांधवांवर जो अन्याय अत्याचार झाला त्याबद्दल शासनाला विधानसभामध्ये समस्त जनतेला दिसून येतील असं मी या ठिकाणून गंगाधर तायडे आंदोलक इशारा देत आहे. उपोषणकर्ता नागपूरचे उपोषण होते. काय ना म्हटलं तुमचं कृष्णा परिचय दोडे. द्या. नमस्कार. जय वाल्मिकी, हर हर महादेव, जय आदिवासी. मित्रांनो, तुम्ही मला याच्या आधी पण हिवाळी अधिवेशन, नागपूर येथे झालेलं हिवाळी अधिवेशन, इथं आम्ही महामोर्चा काढला होता. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित यांच्या माध्यमात दत्ताभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात तिथं मी 10 तारखेला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. पण त्या सातपुडा रांगेतील हे कोळी समाज आणि अजिंठा लेणीच्या पायम घाटामधला सर्व कोळी समाज हा महादेव कोळी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि माझं ठाम मत आहे की या सर्वांना ST कॅटेगरीमध्ये यांची नोंद झाली पाहिजे, त्यांना तसे दाखले दिले पाहिजे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु आपला इथला कोळी जो आहे याला कोणत्याही प्रकारचा ST कॅटेगरीचे दाखले दिल्या जात नाही, हे दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागते. आणि याकरता शासनाकडे याचा पाठपुरावा अनेकदा केला आणि आपल्या येथील सर्व कोळी बांधव हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सुद्धा त्यांच्या बाजूनं निकाल दिला आणि मग SDOंनी त्या सर्व लोकांना, जवळपास तब्बल 15 लोकांना हे ST कॅटेगरीचे दाखले दिलेले आहेत. तर आपलं म्हणणं आता असं आहे की जर कोर्टाच्या माध्यमातून या सर्वांना दाखले देण्यात येतात तर आता कोर्टाची ही जी जाण्याची प्रक्रिया जी आहे ते थांबवून डायरेक्ट SDOंनी आपल्या सर्व कोळी बांधवांना ST कॅटेगरीचे सरसकट दाखले देऊन टाकावे, ही आपल्या त्याची मागणी आहे आणि यांची सुद्धा हीच मागणी आहे. आणि या सर्व गोष्टीवर माझं सुद्धा रिसर्च चालू आहे आणि मला माहीत आहे की CP अँड बेरारमध्ये असताना जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सामील झालो नव्हतो त्यावेळेस सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये आपल्या या भागातले लोक राहत होते, त्यावेळेस यांना ST कॅटेगरीमध्ये नोंदल्या गेलेलं होतं. आणि म्हणून त्या सर्वांना आता जातीचे दाखले ज्यांच्याकडे आहे, ज्यांचे प्रमाणपत्र आहे, ज्यांची व्हॅलिडिटी आहे, त्यांना नातेवाईकांना रक्ताच्या नात्यामध्ये आज देण्यात येतात सर्टिफिकेट, परंतु सरसकट देण्याकरता यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे, हे दिले पाहिजे अशा प्रकारचं ठाम मत आपलं आहे. परंतु आज आपले उपविभागीय अधिकारी हे त्यांच्या लहान भावाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते काही आलेले नाही आहेत आणि 4-5 दिवस डोळ्यांचे ऑपरेशन्स वगैरे असल्यामुळे ते येणार नाही. तरी त्यांनी आता आपल्याला 1 तारीख दिलेली आहे. 1 जानेवारी 2026ला आपण दुपारी 3 वाजता या बैठकीला पुन्हा एकत्र येऊ आणि यांची ही जी मागणी आहे ती धसास लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे होईल ते तुका म्हणे उभे राहावे, जे जे होईल ते पाहावे. झाली तर मग काय मार्ग काढायचा तोही काढू. बरं सर, हिवाळी अधिवेशनमध्ये या कोळी समाज बांधवांचा मोर्चा होता, तो मोर्चा उधळून काढला गेला होता. तो कशा मोर्चा कुणाला आपापले विचार मांडण्याकरता, शासनामध्ये आपली बाजू मांडण्याकरता, मोर्चा काढण्याकरता कोणाला बंदी नाही आहे. उधळून लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण या लोकांना जबरदस्ती उचलून देण्यात आलं होतं. त्याच्यात तुमचं काय होतं? नाही, शासनामध्ये कोणीही जोर जबरदस्ती करत नाही, कोणी उधळून लावत नाही. तुम्हाला तुमच्या मागण्या या लोकशाहीमध्ये आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते चुकीचं आणि निराधार आहे. प्रशांत भाऊ, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? ते त्यांना नंतर घ्या. माझी तुम्हाला बाईट घ्यायची मी दिली. ओके, धन्यवाद. आणि मी सदैव या कोळी बांधवांच्या बाजूने आहे. यांच्यावर कधी अन्याय झाला तर